नमस्कार, मी सद्दाम सिंगुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी प्रभाग क्रमांक 3 गणेश नगर येथे जनसंपर्क, भावी उमेदवार परिचय सभा पार. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमी इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधील गणेश नगर जनहित पतसंस्था समोरील गल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाचे संभाव्य उमेदवार, जनसंपर्क व भावी उमेदवार परिचय सभा आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी आपल्यासह शिवाजी शिंदे, प्रियदर्शिनी बेडगे, मनाली नंदुरकर या संभाव्य 4 उमेदवारांचे परिचय नागरिकास करून दिले. ते पुढे बोलताना असे म्हणाले की प्रभाग क्रमांक 3 मध्ये गणेश नगर, डॉक्टर आंबेडकर नगर, दत्तनगर, भाटले मळा परिसर, विठ्ठल नगर, सावित्री नगर, भोई नगर, चौंडेश्वरी कॉलनी असा सर्व भाग येत असून येथील सर्व ठिकाणचे उमेदवार आमच्या पॅनल्समध्ये आहेत. प्रभाग क्रमांक 3च्या सर्वांगी विकासाकरिता माझ्यासह 4ही उमेदवार सदैव कार्यरत असणार आहेत. गणेशनगर परिसरामध्ये नागरिकांच्या मागणीनुसार ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी स्वखर्चाने जागा घेऊन रस्ते करण्याचे काम मी पूर्वीच्या काळी केलो आहे. गणेशनगरच्या विकासाकरिता कैलासवासी नितीन जांभळे नगरसेवक असताना पाठपुरावा करून अनेक विकास कामे मार्गी लावले आहेत. ज्याप्रमाणे नितीन जांभळेंच्यावर प्रेम करून त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी आम्हा सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठवावे असे आवाहन महिला व नागरिकांना केले. नागरिकांच्या मागणीनुसार लवकरच बोरवेल मारून देण्याची ग्वाही माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी दिली. संभाव्य उमेदवार शिवाजी शिंदे बोलताना म्हणाले की माझा परिचय काय गणेशनगर वासियांना नवीन नाही. याच्या आधीही अशोकराव जांभळे साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या आई निवडणूक लढवल्या आहेत. काही कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता, परंतु आम्ही खचून न जाता परत आपल्या सेवेकरिता रुजू झालो आहे. तरी आपण सर्वांनी यावेळीला मला व माझ्या सहकाऱ्यांना मोठ्या मताधिक्याने घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून निवडून देणार याचा मला विश्वास आहे, असा विश्वास नागरिक व महिलांच्यावर व्यक्त केला. संभाव्य उमेदवार मनाली नंदुरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की मी माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या शाळेमध्ये शिकले असून मी भाग्यवान आहे. मला त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. आपण सर्वांनी आम्हाला प्रभागाच्या विकासाकरिता महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून द्यावे असे आवाहन केले. संभाव्य उमेदवार प्रियदर्शिनी बेडगे बोलताना म्हणाल्या की नारी शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. कैलासवासी नितीन जांभळे दादा यांनी ज्याप्रमाणे प्रभागाचा विकास हेच ध्येय ठेवून कार्य केले होते, त्याप्रमाणे आम्हीही प्रभागाच्या विकासाकरिता कायमस्वरूपी कार्यतत्पर राहून कार्य करण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर माजी आमदार अशोकराव जांभळे, माजी नगरसेवक कैलासवासी नितीन जांभळे यांनी केलेल्या विकास कामाचा आढावा महिला व नागरिकांसमोर व्यक्त केला. जनार्दन गोडसे यांनी इचलकरंजी प्रभाग क्रमांक 3 मधील गणेशनगर परिसरातील नागरिक सुज्ञ असून ते माजी आमदार अशोकराव जांभळे साहेबांच्या पॅनलला भरघोस मतांनी मताधिक्य देऊन निवडून देणार असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सर्व पॅनल विजयी करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी गणेश शिंदे यांनी आपल्या सहकार्यासोबत माजी आमदार अशोकराव जांभळे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल भोसले, गणेश शिंदे, चंदू शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी मिथुन नंदुरकर, बाबूराव सन्नगर, शमशेर शेख, अजय इंद्रेकर, सचिन चव्हाण, रूपचंद चव्हाण, दीपक निंबाळकर, यशवंत पोवार, युवराज पाटील, आकाश चव्हाण, राजू शिंदे, विजय चव्हाण, आकाश गारुंगे, विनोद गारुंगे, अजय गारुंगे, कमल शिंदे, संपदा गंथडे, रेश्मा शेख, माधुरी हंटीकंटी, शैला शिंदे, कुशी शिंदे, अनुसया चव्हाण, आरती चव्हाण, शोभा चव्हाण, फरजाना शेख आदीसह भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.